सर ज्याप्रमाणे शिंदे गटाची देखील एक बैठक पार पडली, त्यांनी देखील सोहळ्याच्या नाऱ्याची तयारी केलेली आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये देखील विचारमंथन झालेलं आहे. कशा प्रकारे तयारी भारतीय जनता पार्टीची असणार आहे? आज आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते निवडणूक लढण्यासाठी उत्सुक आहेत त्या सर्वांना एक परिचय पत्रक भरायला दिलं होतं, ज्यामध्ये त्यांचं नाव, पत्ता पूर्ण, त्या समजा कुठल्या प्रवर्गात मोडत असेल तर तो प्रवर्ग, त्याचा प्रवर्गात जर मोडत असेल तर त्याच्याकडे सर्टिफिकेट आहे का व्हेरिफाईड, त्याच्यानंतर ज्या प्रभागात राहतो तिथल्या मतदार यादीत त्याचं नाव. कारण ह्या सगळ्या गोष्टी ऐनवेळी जर निवडणूक लढायची वेळ आली तर या अडचणीच्या होतात. आणि आपण एखादा उमेदवार ठरला की ऐनवेळी लक्षात येतं की याचं जातीचं प्रमाणपत्र नाही किंवा याचं नावच मतदार यादीत नाही, असं होऊ शकतं. तर त्यामुळे आम्ही एक जे इच्छुक आहेत त्यांना कशी पूर्वतयारी करावी, पक्षाची भूमिका काय, इच्छुक असून जर तिकीट मिळालं आणि नाही मिळालं तर आपलं वर्तन कसं असलं पाहिजे, आपल्या सहकार्याला आपण सहकार्य केलं पाहिजे, या सगळ्या सूचना द्याव्यात. कारण शेवटी इच्छुक असतो, नाराज होऊ शकतो, मग त्याला वेळीच त्याचं समज जे योग्य त्याला पक्षाची भूमिका सांगितली पाहिजे, या हेतूने आमचा अभ्यासवर्ग होता. 131 जागा महानगरपालिकेमध्ये मात्र यंदाचा 70 पारचा असा नारा या ठिकाणी दिला जातोय. का वाटतं येणार 67 सीट आहेत, मात्र येणाऱ्या काळात 170चा पार आकडा झाला तर महापौर नक्कीच तुमचा बसणार आहे. नाही, 70 पार म्हणजे महायुतीचे 70 पार येते, कारण आमची केंद्रात राज्य सत्ता एकत्र आहे आणि 70 पार होऊन महायुतीचा झाला पाहिजे असाही त्याच्यात एक हेतू असू शकतो ना. 70 पार म्हणजे काय आमच्या एकट्याचे असं नाही. आम्ही फक्त काय म्हटलं की मगाशी मला कोणीतरी सांगितलं की शिवसेनेच्या नेत्यांनी असं म्हटलं की आमचे 85 आहेत ऑलरेडी. तर हाच मुद्दा महत्त्वाचा आहे. जर 85 नगरसेवक ऑलरेडी असतील, भाजपचे एक येऊन 24 झाले असतील तर इथेच 109चा आकडा पूर्ण होतो. मग उरलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत त्याच्यासाठी काही तरतूद युती म्हणून काही विचार आहे का, तर तो पण करावा लागेल ना, हा विषय आहे. जर नसेल तर समजा ठीक आहे, काही वेळेला निवडणूक पश्चात पण युत्या होतात. आम्ही काही युती तोडावी म्हणजे एक दोन शब्द इंग्लिशमध्ये प्रचलित आहेत, एक पॉवर हंग्री, तसे काय आम्ही नाही आहोत, आणि दुसरे असतात वॉर मॉंगर. तशी युती तोडण्याचे काय आम्ही मॉंगर नाही आहे. परंतु ज्या कार्यकर्त्यांनी लोकसभेसाठी काम केलं, युतीचा उमेदवार निवडून आला, ज्या कार्यकर्त्यांनी विधानसभेचं काम केलं, ठाणे शहरात 3-4 उमेदवार युतीचे निवडून आले, तर त्या कार्यकर्त्यांना सुद्धा कुठेतरी संधी मिळावी अपेक्षा असते. आणि 23 आणि 85 109 इथेचा कार्यक्रम संपलेला असेल तर आम्हाला पक्षाच्या कार्यकर्त्यांना थोडा न्याय कसा द्यावा याबद्दल आमच्या मनामध्ये चिंता आहे. त्याचं मार्गदर्शन जर मोठ्या मनाने कोणी केलं तर चांगलंच आहे. शिंदेच्या शिवसेनेची बैठक झाली, त्याच्यामध्ये माजी नगरसेवकांनी एकला चलोऱ्याचा नारा दिलाय की यंदा ठाण्यात युती नको, कारण सत्ताधारी पक्ष ही शिवसेना आहे. भाजपच्या माजी नगरसेवकांची नेमकी काय भावना असणार? इंटरफेअर देखील करतात तुम्ही, त्यामुळे कुठेतरी अशा वेळेस नाही, इंटरफेअर काय केलं? विकास कामामध्ये कुठे? काम काही लोक करतायत भाजपचे, असं नाही, कुठे विकास कामात कुठे अडथळा आणणार? प्रभागांमध्ये नगरसेवक काय प्रॉब्लेम, त्यामुळे कसं काय आणणार नगर करणार? आता तर नगरसेवक कोणीच नाही आहे, आणि जे काय निधी वगैरे येतो तो प्रशासनाच्या माध्यमातून राबवला जातो, आणि त्याच्यामध्ये सर्व त्यांच्याकडेच त्याची सगळी सूत्र आहेत. तर त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात इंटरफेअर करण्याचा प्रश्नच येत नाही. तर शिंदे गटाकडून असं म्हटलं जात आहे की आमची तयारी महायुती म्हणून आहे, पण समोरच्यांची तयारी नाही आहे. नाही, आम्ही असं कुठेच भाष्य केलेलं नाही आहे. समजा आमदारांनी असा शब्द वापरला की भाजपचा महापौर व्हावा, याचा अर्थ युती तोडून व्हावा असं थोडीच आहे. असं मी काय म्हटलं, पॉवर मॉंगर, आपलं पॉवर हंग्री आणि वॉर मॉंगर हे दोन शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत. तसं आम्ही पॉवर हंग्री नाही आणि वॉर मॉंगर म्हणजे युती तोडण्याचे मॉंगर पण नाही. परंतु भाजपची केंद्रात राज्यात सत्ता आहे, त्याच्या अनुषंगाने वाढलेले कार्यकर्ते, आता लोकसभेच्या सीट निवडून आल्या, भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं. शिवसेनेचा उमेदवार होता, युती होती, त्यात काय म्हणजे मेहरबानी नाही केली. युतीत दोन्ही एकमेकाचं काम करायचं असतं. तसं आता त्या कार्यकर्त्यांना पण संधी मिळावी अशी त्यांची इच्छा असते, आणि त्याच्यात युतीचं पण नुकसान होऊ नये याचा पण कुठेतरी विचार, स्ट्रॅटेजिक विचार करायला लागेल ना, की एकत्र लढून युतीचा फायदा आहे का न लढून फायदा आहे, याची चर्चा एकत्र बसून करायला लागेल. ते स्ट्रॅटेजिक की एकत्र बसण्याने युतीचा फायदा आहे का स्वतंत्र लढण्याने युतीचा फायदा आहे, कारण अनेक लोक तुम्ही डावलणार आहात, त्याचा पण कुठेतरी विचार करावा लागेल ना. त्यामुळे काय कमी पडतं? कमी पडणार म्हणून तुम्ही युती करणार का? या ढवळाढवळ देखील भाजप करते म्हणून त्याची नाराजीचा सूर देखील शिवसेनेमध्ये दिसतो. ढवळाढवळा विषयच नाही. काय ढवळाढवळा कुठे? आपल्या माजी नगरसेवकांनी नेमकी काय इच्छा व्यक्त केली? नाही, आत्ता जे नगरसेवक निवडून आलेले आहेत आत्ता 23, ते सर्व
2017ला निवडून आलेत त्यावेळेला युती नव्हती. शिवसेना अख्खा पूर्ण पक्ष होता आणि तेव्हा युती नव्हती. उभाटा पक्ष तेव्हा नव्हता. आत्ता काय इच्छा व्यक्त केली या निवडणुकीसाठी? आता पक्ष जो निर्णय घेईल त्याला सगळेजण आपोआपच त्यांना मान्य असणार ना. ठाण्याचे सर्व माजी नगरसेवक एकलाच्यावर लढायचं त्यांचा निर्णय झालेला आहे. तुमच्या नगरसेवकांचा ठीक आहे. जर युतीत दोघांनी मिळून ठरवायचं असेल की आपण आपापले लढूया आणि नंतर बघूया तर चांगली गोष्ट, तेही चांगलं आहे. मग सगळ्यांना संधी द्यायची संधी मिळेल. आणि फडणवीस साहेबांनी सांगितलंय ना, जरी युती न करण्याची वेळ आली तरी कुठे कटुता येऊ देऊ नका. पण वरिष्ठ नेत्यांनी असं सांगितलेलं आहे की स्थानिक पातळीवरती निर्णय राजकारण असेल त्यावरती निर्णय घेतला जाईल. तर काय वाटतं ठाण्यात असा निर्णय होईल का? शिवसेना मोठा भाऊ आहे तुम्ही छोटे भाऊ आहात. मी काय म्हटलं, आमच्या अडचण लक्षात घ्या पक्ष म्हणून. हे काय मी माझं संदीप लेले म्हणून वैयक्तिक माझं काय नुकसान होतं आहे म्हणून बोलत नाही किंवा फायदा होतो म्हणून बोलत नाही. विषय कसा आहे, 24 नगरसेवक आणि 85 म्हणून घेतले म्हणून कोणीतरी मला सांगितलं एकूण घेतलेले. तर 85 आणि 24 असा जर आकडा असेल तर 109 आकडा इथे संपतो. मग उरले किती? 133 वजा 109 15 14 15 उरले. मग त्याच्यात आता भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय पक्ष आहे, त्याला पण काहीतरी अपेक्षा असेल की नाही, ठेवावी की नाही ठेवावी तुम्हीच मला सांगा पत्रकार म्हणून. आमची अपेक्षा अवाजवी आहे का? मग आता हे सोडवायचं कसं? याच्याकरता काहीतरी सामंजस्य लागेल. ते जर समोरून काय चांगलं आलं तर ठीक आहे. मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी कराल का तुम्ही? मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी कराल? नाही, चर्चा झाली तर आम्ही ठेवू ना. आमचं काय म्हणणं आहे तर साधारणतः आता हे बघा, एवढा मोठा पार्टी आम्ही 8 पॅनलमध्ये फक्त आमचे नगरसेवक आहेत 33 पैकी. पण प्रत्येक पॅनलमध्ये आम्हाला नगरसेवक नको का राष्ट्रीय पक्षाला? किंवा राज्यात पण आमचे मुख्यमंत्री आहेत, 132 सीट घेऊन सर्वाधिक मोठा पक्ष आहे. तर आम्हाला लोक चुकीचं म्हणतील ना. एवढी मतं आम्ही तुम्हाला देतो आणि तुम्ही काय करता? म्हणजे युद्धात जिंकले आणि तहात हरले हे आमच्यावर बालंट येऊ नये. आमच्यावर येऊ नये. आम्हाला मतदारांची काळजी घ्यायला लागते, मतदारांचा सन्मान दाखवायला लागतो. कार्यकर्ते सोडा, नेते सोडा, मतदारांचा पण सन्मान हा एक विषय आहे ना महत्त्वाचा. साहेब 2014 साली जवळजवळ 70 50 130 1.5-2 लाख मतदान नाही 70 आणि 50 7 5 5 10 1,70,000 ते 1,80,000-90,000 मतदान ठाणे महापालिका क्षेत्रात 2014ला आहे भाजपमध्ये. असं आहे ना. आणि जे उरलेले जे पक्षाची लढाई आहे त्याच्यामध्ये नाही म्हटलं, किती नाही म्हटलं तर थोडं विभाजन तर काही ना काही तर होईल. या सगळ्याचा विचार करून भारतीय जनता पार्टीचा शेअर हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो असं मला वाटतं. 2017ला सुद्धा युती होणार म्हणत युती नाही झाली. 17ला जिल्हाध्यक्ष तुम्हीच होता. हो हो त्यावेळेस 23 हा आकडा भाजपला 23 आकड्यावरती समाधान मानावं लागलं होतं. बरोबर. यंदाही तुम्हीच जिल्हाध्यक्ष आहात. या आकड्यांमध्ये काय बदल होते? 8चे 23 झाले होते तेव्हा 8 होते आमचे. आणि शेवटच्या क्षणी युती तुटली होती. तोपर्यंत युतीची बोलणी झाली होती, चर्चा होती, वरती सर्वे घेतले होते आणि लास्टच्या मोमेंटला थोडे दिवस उरले होते तेव्हा असं सांगितलं की आता युती होणार नाही.